नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळे? खूप दिवसांनी हा व्हिडिओ करते आणि अगदी साध्या पद्धतीने शूट करते आहे. खूप लाईट्स वगैरे DSLR वगैरे नाही आहे. मोबाईलवरनं हा व्हिडिओ शूट करते. खूप जणांना माहिती असेल आणि बऱ्याच जणांना माहिती पण नसेल की गेले महिनाभर माझे वडील ICUमध्ये होते. अत्यंत क्रिटिकल होते, म्हणजे जगतील की नाही अशा परिस्थितीत ते होते. आणि त्याच्यामुळे मी बारामतीत ह्या नवीन घरात शिफ्ट झाले. पण त्याच्यानंतर जे काही असं प्रॉब्लेम्स सगळे त्यांच्या हेल्थ रिलेटेड सुरू झाले की मला बारामतीत राहताच आलं नाही. ऑलमोस्ट घर थोडंफार लावलं आणि सतत माझ्या मुंबईच्या खेपा चालू झाल्या. आणि म्हटलं की हे आपल्या ऑडियन्सना हे सांगूया की थँक्यू की तुमचा सगळ्यांचा एवढा सपोर्ट होता. तुमच्यापैकी खूप जणांनी मला मेसेज केले व्हॉट्सॲपवर की ताई, तुझी तब्येत बरी आहे का? तुम्ही का व्हिडिओज करत नाही आहे? तर त्यावेळेस मी कोणाला उत्तर देण्याच्या मनस्थितीतच नव्हते खरं सांगायचं तर म्हटलं की आता एक अपडेट देऊया की हळूहळू परिस्थिती सुधारते. ते ICUमधनं बाहेर आले. 30 जूनची रात्र इतकी भयानक होती की मला असं वाटतं की माझ्या स्मृतीमधनं ती रात्र निघून जावी, म्हणजे मला ते आठवूच नाही. तुम्हाला खोटं वाटेल, आत्ता त्या सगळ्या जे काही मी सगळं ते हँडल केलं, कारण आई एकटी मी होते, माझे मिस्टर येऊन जात होते बरेचदा, रुच्या इथे होती. त्याच्यामुळे इतकी माझी सगळीकडे ओढाताण झाली. पण पूर्ण फोकस मी माझ्या वडिलांवर दिला. सतत डॉक्टरांशी बोलणं, वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट्स देणं, त्यांना एक ह्याच्यातनं बाहेर काढणं. तर ह्या सगळ्या गोष्टींना खूप कालावधी गेला. म्हणजे पहिले 20 दिवस ते ICUमध्ये होते. म्हणजे ICUमध्ये एवढे दिवस राहणं हे हॉरिबल असतं. रोज सकाळी गिरगावच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. रोज सकाळी जायचं, त्यांना भेटायचं, परत संध्याकाळी जायचं. प्रचंड धो भयानक मुंबईचा तो घाणेरडा पाऊस. आणि मी खरं सांगते, बारामती खूप स्वच्छ आहे, खूप सुंदर आहे. हवा इतकी फ्रेश आहे आणि आम्हाला त्या घाणीची सवयच नाही आहे. त्याच्यामुळे ते मुंबईतला तो पाऊस, ते वॉटर लॉगिंग, त्याच्यातनं कधी टॅक्सी मिळायची, कधी नाही मिळायची. त्यात भिजत भिजत त्या हॉस्पिटलमध्ये जायचं. तिथे भीती वाटायची की आता डॉक्टर काय सांगतात. पोटात कधी अन्न मिळायचं, कधी नाही, कधी ब्रेकफास्ट व्हायचा, कधी नाही. रात्रभर जागरण असायची, कारण एकात एक त्यांना कॉम्प्लिकेशन्स होत गेले. आणि ॲक्च्युली काय झालं होतं ते नंतर 9 दिवसांनी न्यूरोलॉजिस्टने सांगितलं की त्यांना ऑटो इम्युन डिझीज झालेला आहे. आणि 9 दिवसांनी ती ट्रीटमेंट चालू झाली आणि त्या ट्रीटमेंटवर मग आता हळूहळू ते रिस्पॉन्ड करत आहेत. पण इतकी परीक्षा होती ना, काय सांगू तुम्हाला. आणि म्हणजे आम्ही असे हे होतो की आता हे जगतील की नाही. आणि इतकं वजन त्यांचं कमी झाले आहे आत्तासुद्धा. म्हणजे अशा पेशंटला घरी आणून त्यांची सेवा शुश्रूषा कशी करायची, हा पण एक मोठा प्रश्न होता. म्हणून केअरटेकर असतात त्यांना ठेवलं होतं की अजूनही ते आहेत की जसं नर्स असतात तसे पुरुष नर्स जे असतात त्यांना ब्रदर म्हणतात. तर हॉस्पिटलमध्येच आम्हाला सांगितलं की तुम्हाला असा एक माणूस ठेवायला लागेल, तुम्हाला हे जमणार नाही. ते इतके बेड रिडन आहेत, इतके वीक आहेत. नाकात नळी होती, व्हेंटिलेटरवर होते, इथे एक नळी होती, सलाईन लावलं होतं, कॅथेडर होतं. अशी भयानक परिस्थिती होती. आणि एवढ्या 20 दिवसाचा मग त्यांना ॲम्ब्युलन्समधनं घरी आणायचं, सेट केलं. 2 दिवस थांबले आणि परत मला वाटतं परत ते 23 जूनला नाही, 23 जुलैला परत त्यांची परिस्थिती खालावली. ऑक्सिजन कमी झालं, त्यांना ब्रीदिंग इश्यूज आहेत, दमा आहे. आणि मी इथे घरी येऊन 2 दिवस झाले नाही की त्यांना ऑक्सिजन ड्रॉप झाला, म्हणून त्यांना परत ICUला न्यावं लागलं. आईनी आणि त्या केअरटेकरनी ते हँडल केलं आणि मी लगेच परत मुंबईला निघाले. आणि परत एक 5 दिवस ते ICUत स्टेबलाइज झाले जरा आणि मग त्यांना आम्ही घरी आणलं. सो हा प्रचंड काळ इतका अँझायटीचा, इतका स्ट्रेसचा. आणि मी खरं सांगते, माझे वडील माझा आधारस्तंभ आहे. इतके पॉझिटिव्ह, इतके आनंदी, सगळ्यांवर प्रेम करणारे. आणि होतेचे नव्हते झाले ऑलमोस्ट. इतके बारीक, अगदी इतके भयंकर बारीक ते झालेले आहेत. आवाज फुटत नाही आहे. आणि तरीसुद्धा त्यांच्या डोळ्यात जगण्याची ती आशा बघून मला इतकं गहिवरून यायचं की म्हटलं की परिस्थिती भीषण आहे, पण ह्यांच्या विलपॉवरनी डॉक्टर म्हणाले हे बरे होतील, ह्यांची विलपॉवर. सो त्याच्यामुळे
आणि ना खरं सांगू का, त्यांना जेवता येत नाही, बोलता येत नाही. व्हेंटिलेटर लावलेलं, एवढा मास्क लावला, त्या मास्कनी इथे जखम, इथे जखम, भयानक होतं सगळं ते. आणि पप्पाला असं बघताना इतकं वाईट वाटायचं, अगदी लहान मुलासारखं त्यांचे असे हात थरथर थरथर कापतायत आणि त्यांना असं हळूहळू भरवायला लागायचं. त्यात मी त्यांना पॉझिटिव्ह दृष्टिकोन देत होते की पप्पा सगळं बरं होईल, बाहेर यायचं आहे आपल्याला ह्या परिस्थितीतनं, तुम्ही बरे व्हाल. आणि खरं सांगते, गिरगावात महाराजांचा मठ आहे स्वामी समर्थांचा, त्या मठात मी पहिले जाऊन 5 मिनटं महाराजांना नमस्कार करायचे, सगळं बळ एकवटायचे आणि मग त्या ICUत जायचे. मला अजूनसुद्धा त्या ICUचं थंडगार वातावरण, सगळे पेशंट असे बेशुद्ध पडलेले, व्हेंटिलेटर लावलेलं, आजूबाजूला कोणीतरी जायचं, मग त्या डेड बॉडीज न्यायच्या आमच्या बाजूनी, हे सगळं भयानक जे काही होतं ते मी आणि मम्मीनी कसं फेस केलं. कारण माझी लहान बहीण अमेरिकेत आहे, तिला इथे येताच येत नाही, व्हिसा इश्यूज आणि काय तर आम्ही दोघी हे सगळं हँडल करत होतो. त्याच्यामुळे त्याचा ना कुठेतरी माझ्या मनावर खूप सिव्हिअर इम्पॅक्ट झाला. आणि अक्षरशः मी इकडे जाऊन डॉक्टरांना दाखवून माझ्यासाठी स्ट्रेस आणि एन्झायटी रिलेटेड अजून माझी 15-20 दिवस औषधं डॉक्टर म्हणाले तुम्ही घ्या, कारण तुम्हाला प्रचंड मेंटल एक्झर्शन झालेलं आहे, मेंटल वीकनेस आलेला आहे आणि शारीरिक थकवा तर काही विचारूच नका. तासनतास डॉक्टरांची वाट बघायची, उभं राहायचं, समजून घ्यायचं. 1-2 त्यांचे ऑपरेशन्स झाले, त्याचे डिसिजन घ्यायचे. कारण इतक्या नाजूक पेशंटला जेव्हा आपण ॲनेस्थीशिया देतो, ॲनेस्थीशिया उतरताना BP लो व्हायचा. BP लो झाल्यावर पेशंटचं काही खरं नसतं. त्या सगळ्याचं डिसिजन घ्यायचं हे खूप कठीण होतं, म्हणजे वाईटच होतं. मला बोलावंसं पण वाटत नाही या विषयावर, पण तुम्हाला माहिती असावं की काय चाललंय आयुष्यात. आणि म्हणजे ना मला खरंच असं राहून राहून वाटायचं की मी हे जाऊन कधी माझ्या ऑडियन्सला सांगते की आपल्याला जर का नर्वसनेस, डिप्रेशन, असमाधान असेल ना, तर प्लीज जाऊन ICU 1 रात्र काढा. म्हणजे तुम्हाला कळेल की किती महत्त्वाचं आहे आपलं आयुष्य. आपला श्वासोच्छ्वास नीट चालतोय, आपण जेवू शकतोय, खाऊ शकतोय, बोलू शकतोय, विचार करू शकतोय, साधी साधी हालचाल करू शकतोय सहजतेने, त्याची आपल्याला किंमतच नसते. त्या पेशंटला प्रत्येक गोष्टीचा स्ट्रगल असतो आणि त्यावेळेस कळतं की सगळं मॅनेज करता येतं, पैसे मॅनेज करता येतात, रिलेशनशिप मॅनेज करता येते, सगळं काही मिळवता येतं, कमवता येतं, पण तुमचं आरोग्य, तुमची हेल्थ ही इतकी प्रेशियस आहे, इतकी महत्त्वाची आहे, आणि त्याला काही चालत नाही. आणि हॉस्पिटलची बिलं तर काही तुफान, विचारूच नका. प्रचंड पैसे लागतात ह्या सगळ्या गोष्टींना. सो 2 गोष्टी आहेत. एक तर म्हणजे ना, मला जे शेअर करायचं आहे, एक तर म्हणजे ना, फुकटमध्ये दुःखी होऊ नका. अक्षरशः फुकटमध्ये दुःखी होऊ नका. साध्या साध्या गोष्टींचा आयुष्याचा आनंद घ्या, कृतज्ञ राहा की देवाने आपल्याला सुदृढ शरीर दिलंय, सगळ्या गोष्टी खाऊन पिऊन आपण आपल्या आपल्या घरात किंवा व्यवहारात सुखी आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसे वाचवा. तुमच्या रिटायरमेंट नंतर म्हणजे त्या हेतूनी नका वाचवू, पण शेवटी शरीर असतं, काही ना काही शरीर ढासळतं वयाप्रमाणे आणि त्यावेळेस प्रचंड पैशाची गरज लागते. मी कधीच ना पैशाचा एवढा सिरियसली विचार नाही केला होता की हो बाबा येत आहेत पैसे, सेव्ह करूया, हे करूया, ते करूया. पण ज्यावेळेस हॉस्पिटलायझेशन होतं त्यावेळेस इन्शुरन्स असणं खूप जास्ती गरजेचं आहे. चांगला अगदी 10 लाखाचा इन्शुरन्स असणं, मग आपल्याला वाटतं प्रीमियम खूप आहे, आपण ते भरत नाही. पण ज्यावेळेस हॉस्पिटलची एकदा बिलं चालू होतात, औषधं, डॉक्टरांच्या फिया ह्या इतक्या भयानक असतात ना, म्हणजे जर का इन्शुरन्स नसता ना, तर आमची तर टोटल वाट लागली असती. कारण आपण मध्यमवर्गीय लोकं, कमवून आपण किती कमवणार आणि किती सेव्ह करणार? इतकी महागाई आहे, इतक्या सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत. त्याच्यामुळे म्हणजे आता यावेळेस मला असं धडा मिळाला की प्रत्येक पैसा खर्च करताना मी 10व्या विचार करते, करायचं का, आवश्यक आहे का? ह्याचा अर्थ असा नाही की आपण काटकसरीत राहावं किंवा खूप मन मारून राहावं, पण आपल्याकडे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यासाठी पैसे असणं खूप आवश्यक आहे. तर ह्या 2 गोष्टींचा धडा. आणि मी खरं सांगते, मला जी एक अनुभूती आली की 30 तारखेला रात्री जेव्हा आम्ही त्यांना ॲडमिट केलं तेव्हा ICUच्या बेडवर ते होते. सगळ्या डॉक्टर्सनी त्यांना घेरलं, व्हेंटिलेटर लावला, नळ्या घातल्या, ते अनकॉन्शियस होते. डॉक्टर मला म्हणाले, मॅडम तुम्ही 10 मिनटं उशीर केला असता तर ह्यांचं हार्ट बंद झालं असतं. खूप
भयानक होतं ते. आणि मला काही कळत नव्हतं. मी प्रार्थना करण्याच्या पण स्थितीला नव्हते. मी फक्त एवढंच होतं की स्वामी पाठीशी आहेत, स्वामी स्वामी एवढंच मी म्हणत होते. आणि मला कुठेतरी असं एक असा भास झाला की स्वामी त्या दिवशी रात्रभर तिथे होते त्यांच्या बेड शेजारी. आणि त्या दिवशी त्या रात्री 2 तासात जे काही त्यांना उपचार दिले त्याच्यामुळे ते वाचले. आणि स्वामींच्या कृपेनेच वाचले. मी तर ICUत हलवायचं डिसिजन घेतलं. एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होते. त्या हॉस्पिटलमध्ये तब्येत खालावायला लागली. तिथे ICU नव्हता. म्हणून डॉक्टर म्हणाले, ह्यांना ताबडतोब ICUला शिफ्ट करा. मी ICUला त्यांना शिफ्ट केलं. तेवढंच काय ती माझी बुद्धी चालली. पण हे सगळं स्वामींनी घडवून आणलं आणि आज ते आता बऱ्यापैकी रिकवर होतात. तर ना 2-3 गोष्टी आहेत. एक तर आनंदी राहा, पैसे वाचवा आणि देवाची भक्ती करा. कारण अशा वेळेस ना खरंच कोणी कामी येत नाहीत. प्रार्थना करण्याशिवाय आपल्या हाती काही नसतं. डॉक्टर्ससुद्धा म्हणाले की मॅडम हे जगतायत हे फक्त देवाची कृपा आहे आणि त्यांची विल पॉवर आहे. तर म्हटलं विल पॉवर तर आहे पण स्वामी कृपा पण निश्चितच आहे. सो खूप गहिवरून येतं मला ती अवस्था पाहिल्यावर. आणि आता ते खूप पूर्वीसारखे व्हायला त्यांना वेळ लागेल. लहान बाळासारखं सगळं त्यांना भरवावं लागतं. नळी घातली आहे नाकामध्ये, RT फीड चालू आहे. हळूहळू ते जरा आता उठा बसायला लागलेले आहेत. कॉम्प्लिकेटेड होतं त्यांना ते सांभाळणं सगळं त्यांचं डाएट प्लॅन करणं, औषधं वेळच्या वेळी देणं, हे सगळं सेटअप करून प्रॉपर केअरटेकर ठेवून 1.5 महिन्याने मी घरी आले. सो आता माझी व्हिडिओ प्रॉपर असं तयार होऊन व्हिडिओ शूट करायची मनस्थिती नाही आहे. कारण मला पण प्रचंड एक्झर्शन झालेलं आहे, घर डिस्टर्ब झालेलं आहे, रुचाची परत परीक्षा आहे. सो पटापट व्हिडिओज येतील मला माहीत नाही, पण शॉर्ट व्हिडिओज करायचा मी नक्की प्रयत्न करेल. कारण यूट्यूब हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि मी पॅशन म्हणून करते. मी अजिबात विचार करत नाही व्ह्यूज किती आहेत आणि काय आहे ते, अजिबात मी त्याच्यात जात नाही. मी पॅशन म्हणून यूट्यूब करते. मला आनंद मिळतो त्याच्यात आणि तुमच्यासारख्या छान प्रेम करणाऱ्या मैत्रिणी मिळतात. त्याच्यामुळे माझ्यासाठी आनंद मिळवण्याचं साधन आहे यूट्यूब. सो मी ते नक्की करीन. पण थोडासा हा सगळा प्रवास खूप खडतर आणि भयानक झाला. जेवढी काही पॉझिटिव्हिटी मी तुम्हाला सांगितली, शिकवली, ती सगळीपणाला लावली. पण मला एकच त्याच्यातनं समाधान आहे की वडिला सुखरूप बाहेर आलेत. अजून पण थोडी नाजूकच आहे परिस्थिती, पण क्रिटिकल नाही आहे. क्रिटिकल तर खूप डेंजरस होती. सगळ्या माझ्या नातेवाईकांनी खूप विचारपूस केली. आता त्यांचे भाऊ बहीण पण, वडीलच माझे 77 वर्षाचे आहेत, तर त्यांचे भाऊ बहीण पण ऑलमोस्ट त्याच एज ग्रुपमधले आहेत. तर सगळ्यांना मी सांगितलं, प्रॅक्टिकल ॲडवाईस दिला, कोणीही प्लीज भेटायला येऊ नका. भयानक पाऊस आहे मुंबईमध्ये, वॉटर क्लॉगिंग होतं त्यावेळेस, तर सांगते जुलै महिन्याचं. त्यामुळे कोणीही आपला जीव धोक्यात टाकू नका. व्हिडिओ कॉलवर तुम्ही त्यांना बघा किंवा व्हॉईस नोट पाठवा. तुमचे सगळ्यांचे प्रेम, आशीर्वाद, वेल विशेस मी त्यांना कन्वे करते, त्यांना सांगते. सो कसं असतं ना, ह्यावेळेस इमोशनल न होता प्रॅक्टिकल राहून निर्णय घ्यायचा. आणि मी आत्ता जे काही थोडी इमोशनल झाली ना, तेवढी पण मी होत नव्हती. कारण माझ्या डोक्यात फक्त फोकस होता की असं करायचं आहे, तसं करायचं आहे, ह्या डॉक्टरला भेटायचं आहे, ते काय म्हणतात, हे काय म्हणतात. सो असं करत करत देवाच्या कृपेने ते सगळं हँडल झालं. सो असा हा व्हिडिओ आहे. साधा व्हिडिओ आहे, थंबनेल पण असेल की नाही मला माहीत नाही. सो भेटूया आपण लवकरच. छान छान विषय, इतके सारे व्हिडिओजचे स्क्रिप्ट्स माझे तयार आहेत. पण अजून माझी मनस्थिती अजून तेवढी चांगली नाही आहे की मी पटकन तयार होईल, ड्रेसअप होईल किंवा कॅमेरा फेस करील. पण होईल. आय हॅव टू गेट बॅक टू वर्क. मी नक्कीच शॉर्ट्सपासून सुरुवात करूया. छोटी सुरुवात करून तुमच्या पुढे येईल. 1-2 शॉर्ट्स मी पोस्ट पण करते आणि हा व्हिडिओ पण येईल. थँक्यू मंडळी. सी यू. बाय बाय. नमस्कार.